नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावणगावे. जे काय आहे, शेतकऱ्याचं जे आता काय उत्पादन कमी होत चाललंय आणि खर्च वाढत चाललंय, हे खर्च कमी झाला पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे आणि हे जे रोग येत चाललेत कमी व्हावं आणि जेणेकरून शेतामध्ये काय उत्पादन वाढलं पाहिजे आणि खर्च कमी वाढले. त्या माध्यमात जे शेतकरी आहेत, जे बागायतदार आहेत, जे नर्सरीवाले आहेत, कुठले आहेत, काय माध्यमात काम करतात आणि कशा प्रकारे संपर्क झाले यांचं आपण जाणून घेऊया. रामराव सर नमस्कार. सर, आपलं नाव सांगा. माझं नाव गोविंदराव तुळशीराम निरगुडे, जामनगर, तालुका उमनाबाद, जिल्हा बिदर. सर, माझी आणि तुमची जे ओळख झाली सर, कशा प्रकारे झाली? सर एप्रिलमध्ये तुम्ही इथं खाली आमचं गुराळ चालू होतं. हां तुम्ही आलो होतो. हां आमचं मल्टिप्लेक्स वापरा हम्म. आणि चांगलं आहे म्हणून तुम्ही आलो होतो, पण तुम्हाला आम्ही तेवढं हे केलं नाही, रिस्पॉन्स दिला. रेस्पॉन्स दिला नाही. हां मग त्याच्या माध्यमातून नंतर ह्याचे जूनपासून मी व्हिडिओ बघितलो, हां उडदा मुगाचे, हां सोयाबीन, जे बी बघितलो व्हिडिओ हां बघितल्यावर मला त्याचं रिझल्ट वाटलं. म्हणून ह्याला हे गेल्या ऑगस्ट 25 तारखेपासून ह्याला मी फोन करत होतो. हां त्याने ऑगस्टच्या 30 तारखेला माझ्यापाशी भेटीला आले हां आणि येता वेळेस हे मल्टिप्लेक्सचं एक 10 किलोचं बॉक्सच मी मागिलो. हां आल्यावर मी ह्याचा वापर करो, पीक पण छान आलंय. सर, एक किती बॉक्स मागितला सर आतापासून? आता हे दुसरं बॅग आहे. म्हणजे पहिले 10 किलो आणि आता 10 आता किलो. 10 किलो. हां सर, मग तुम्हाला असं वाटतंय का त्यावेळेस घेटणी म्हणून माझं काही नुकसान झालं असं वाटतंय का सर? हा, वाटतंय सर, वाटतंय. नुकसान झालं असं नुकसान वाटतंय? झालं माझं. हां. तर सर, मग आता जे आहे ते चूक तुम्हाला झाली असं जाणीव झालंय. हा, झाले. आणि हे भेटल्यामुळे तुम्हाला विश्वास आलाय आता. विश्वास आलाय. मी आता स्वतः वापरले. आता एक 6 एकर झेंडूमध्ये वापरले. हां. अजून 2 एकर परवा लावण केलंय, त्याचं आता वापरायचं आहे. आणि इतर शेतकऱ्याला पण देत आहे का तुम्ही? देत आहे. हा. तर मला काय म्हणायचं शेतकरी मित्रांनो, मी जातो अनेक शेतकऱ्याला भेटतो, स्वतः फील्डवर जातो आणि त्या शेतकऱ्याला ओळख देतो आणि त्या ठिकाणी काय करतो, ग्रुपमध्ये ऍड करतो, जेणेकरून ग्रुपमध्ये यांनी त्यावेळेस सुद्धा यांना काय अनेक कंपन्या आहेत, त्यांना त्यावेळेस रिस्पॉन्स वाटला नाही, तसं विश्वास वाटला नाही. मी यांना ग्रुपमध्ये घेतला आणि अनेक व्हिडिओ बघितले आणि त्या माध्यमात अनेक शेतकरी काय म्हणतात, सर भरोसा आहे का नाही की पाव किलो वापरू किंवा पुढल्या वेळेस वापरू. तसं नाही मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, मला काय म्हणायचं आहे, जे शेतकरी पाव किलो अर्धा किलो वापरतात ह्या ठिकाणी बघा, जे पहिले चूक झाली म्हणून यांचं नुकसान झालं, तसं नुकसान तुमचं होऊ नये. कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला असं हे घडवायचं नाही, असं व्हायचं नाही शेतकऱ्याला. आणि बघा, 1 किलो घेण्याऐवजी ह्यांनी काय केलं, 10 किलो घेतले, 10 किलो आणि पुन्हा 10 किलो वापरले. 20 किलो झाले. 20 किलो. मित्रांनो, तर मला काय म्हणायचं आहे, जर तुम्हाला तशीच जर कंडिशन असली तर 1 किलो वापरा, जर कंडिशन चांगली असली तर 10 किलो 5 किलो घ्यायला हरकत नाही. आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये, पूर्ण भारतामध्ये, आणि माझं यूट्यूब पुढं चॅनल आहे, तुमच्या घरपोच कुठेही असू द्या भारतामध्ये, आणि हे सर्व पिकासाठी उपलब्ध आहे. सर, आपण कशाला सोडलेलं आहे? मी आता झेंडू सोडलाय. हा, बघा, तर सर्व पिकासाठी जमणारं एकमेव आपल्याकडे टेक्निक आहे. भेटूया पुढल्या झेंडूला व्हिडिओमध्ये. बी सोडलंय सर आणि अद्रकला बी सोडलंय. अद्रक. अद्रक पूर्ण कंडिशन खराब होता, आता सुधारत नाही गेलंय. हा आणि ज्या बी शेतकऱ्याला इथं जवळजवळच्या शेतकऱ्याला हा जरा हे मल्टीप्लेअर एकदम तुम्हाला 10 किलो भेटत नसेल तर बी 1 किलो मध्ये आमच्यापाशी भेटतंय. हा मी तुम्हाला सप्लाय करू. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार.